शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कोल्हापूर जिल्ह्याच्या पदाधिकारी निवडीच्या नाराजी नाट्यानंतर उपनेते संजय पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा तो दिलेला होता। या राजीनाम्याची दखल थेट मातोश्रीवरून घेतली गेली आणि संजय पवार यांना मातोश्रीवर बोलावून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी चर्चा देखील केली आहे। माझ्यासोबत संजय पवार आहेत, बोलूयात। काय सांगाल? खरं तर तुम्ही नाराजी व्यक्त केली होती, उद्विग्नता खरं तर व्यक्त केली होती पत्रकार परिषद घेऊन। काल उद्धव ठाकरे यांची भेट झाली, काय नेमकं तुम्ही तुमची भूमिका मांडली आणि त्यावर उद्धव ठाकरेंचं नेमकं म्हणणं? नाही, खरं तर काल आमचे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांना आमची बैठक झाली। काल बैठकीत सविस्तर चर्चा झाली की ते विधानसभेपासून ते आत्तापर्यंत आणि आत्तापर्यंत झालेला प्रवास काय काय होते, काय घडते, काय बिघडते हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्याने आमचं ऐकून घेतलं, परंतु उद्धव साहेबांचं एक मत स्पष्ट होतं की मी निर्णय घेतलेला आता आहे, तो निर्णय मला न बदलता काय दुरुस्त करता येते काय हा मी प्रयत्न नक्की करीन, अशा आम्हाला त्याने आश्वासन दिल्यानंतर आम्ही बाहेर पडलो। परंतु हा निर्णय तिथपर्यंत जाईस तोपर्यंत त्या वेळच्या आमचे इथले जे पदाधिकारी असतात मुंबईहून येणारे ते तिथपर्यंत काय पोचवतात, काय खरं खोटं पोचवतात, काय नाही पोचवतात, काय हे जर कुठंतरी एक आपल्याला अंदाज येणं गरजेचं असं मला वाटते। मी कधीही आणि भविष्यात आणि पूर्वीसुद्धा ठाकरे कुटुंबावर कधीही आरोप केले नाहीत आणि करणार पण नाहीत, कारण त्यांनी मला भरपूर दिलेलं आहे। परंतु आता कुठल्या दिशेला आपण चालवलं आहे? कोल्हापुरात आम्ही 36 वर्ष काम करतोय आणि 36 वर्षामध्ये चढउतार अनेक बघितले। सन्माननीय आमचे रामगोदादा चव्हाण निघून गेले, नंतर आमचे सुरेश भाऊ साळुंखे निघून गेले, अनेक निघून गेले, क्षीरसागर निघून गेले। परंतु मी आणि माझे काही शिवसैनिक पदाधिकारी कायमच इथं पक्षाचा आपल्याला जिवंतपणा ठेवण्यात आम्ही प्रामाणिकपणे काम केलं। आणि ह्यानंतरसुद्धा आम्हाला जे व्हॉईस नसेल, आमच्याही चर्चा होणार नसेल, आमचं ऐकून घेणार नसेल, तर मग बाकी खूप हे आम्हाला त्रास होतो आम्हाला या गोष्टीचा। कारण आम्ही जे काय सांगणार ते आमच्यासाठी मागत नाही आहे। चांगलं काय वाईट काय हे तर आमच्याकडे नाही का, निर्णय तुम्ही घेणार आहात, निर्णय तुमचा आहे, आम्हाला मान्यच आहे। परंतु काय होऊ शकतं पुढं, पक्षाचं पुढं काय चांगलं वाईट होऊ शकतं का, शिवसैनिकांचं काय बरं वाईट होऊ शकतं का, त्यांचं भवितव्य काय हे आमच्याकडनं ऐका ना, एवढी आमची अपेक्षा होती। म्हणून मी काल स्ट्रॉंगली आपल्या काही सहकार्य मुंबईत सांगितलं, कोल्हापूर ते मातोश्री जो ब्रिज आहे, जो पूल आहे, ह्या पुलावरनं आपली कुठनं मुंबईनं लोक येतात, ती माहिती घेतात। विधानसभेला आमच्या मुलाखती घेतल्या ना, हो काय झालं मुलाखती, त्या विनायक राऊत साहेबांनी मुलाखती घेतल्या, अरुण दुधवडकर जिथे येत होते आमची माहिती घ्यायला, त्याचं काय झालं? उमेदवारी का मिळाली नाही? मला एकट्याला नको होती, अनेक जण इच्छुक होते। अशा अनेक घटनांना आम्ही थोडंफार त्रासलेलो आहे। आम्ही का नाही प्रतिनिधी होत? आम्हाला मान सन्मान दिला मान्य आहे, परंतु ह्यानंतरसुद्धा माझ्या शिवसेना पक्षाबद्दल, माझ्या शिवसैनिकांबद्दल जे मला करायचं होतं, मला करायचं आहे, मला ते जर असं ऐकून जर घेणार नसतील तर त्याला त्रास होते। मग म्हणजे मुंबईतून जे काही वरिष्ठ पदाधिकारी या ठिकाणी येतात किंवा अन्य जिल्ह्यातून जे काही पदाधिकारी समन्वयासाठी येतात, त्यांच्याकडून योग्य पद्धतीनं कम्युनिकेशन किंवा संभाषण ठेवलं जात नाही किंवा चुकीची माहिती पोहोचवली जाते मातोश्रीत। खरं तर मी पक्षप्रमुखांचा मी मोठेपणा अनेक वेळा बघितला आणि काल पण बघितला। त्यांनी जे काही सांगितलं ते मी निर्णय घेतला म्हणून सांगितलं। ह्यातनं मला लक्षात आलं की आपल्या सहकार्यांना त्यांनी पद्धतशीरपणे वाचवायचा प्रयत्न केला। आमचं मत होतं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे, त्या पुलाला कुठली कीड लागली आहे का लागले आहे का नाही लागलेले आहे हे बघणं गरजेचं आहे। कारण काम आम्ही करतोय, हो आम्ही शिवसेना इथं काम करतोय, तुमच्या आदेशाचं पालन करतोय। ती लोक येणार जाणारी कोण आहेत त्यांना तपासणं नको का? मग तपासा त्यांचं, सगळ्यांना मी आरोप करत नाही, पण का घडते असं इथं कोल्हापुरात? का एक संघ राहत नाही शिवसेना आमच्या इथं? का दुफळी निर्माण होती? त्याचा फायदा कुणाला होतोय? हे सगळं बघण्याचं आता भविष्यासाठी त्याची काळाची गरज आहे, अशी माझी प्रामाणिक आमच्या पक्षाला विनंती आहे। खरं तर पक्ष फुटीनंतर अनेक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर अशाच पद्धतीनं फक्त कोल्हापूरच नाही तर अनेक जिल्ह्यामध्ये अपवाद वगळता अनेक जिल्ह्यांमध्ये अशीच परिस्थिती बघायला मिळते। मग सगळ्याच जिल्ह्यांमध्ये जे काय तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं मधले जे पूल आहेत ते काहीतरी कुठेतरी चुकीचं काम करतायत किंवा खराब झालेत ते पूल असं म्हणायचं, कोसळत अनेक ठिकाणी झाले असतील असं मी या कोल्हापुरात घडतंय का? तुम्ही चांगला प्रश्न विचारला। महाराष्ट्रात एका वेळी असं का घडतंय? बरं, प्रत्येकजण तिथं काय तर पैसे मिळतात म्हणून, प्रत्येकजण काय सत्ता मिळते म्हणून नाही, कुठं तर आपल्याला तिथं आपल्या एवढ्या वर्षाच्या कामाची जर तिथं आपलं ऐकून कोण घेणार नसेल तर त्याच्या वेदना सगळ्यांना होत आहेत। असं नाही की बाबा आम्हाला तिथं आम्हाला हेच पाहिजे, तिथं भरपूर पाहिजे, नाही, आमचं ऐकून घ्या ही माफक प्रत्येक शिवसैनिक अपेक्षा असते। ते जर कोण ऐकून घेणार नसतील तर मग प्रत्येका मनात काय तर पाप येतं, प्रत्येक मनात पाप येतं आपल्या। आता निवड तर झालेली आहे,
त्यात बदल होण्याची शक्यता फारच कमी दिसते असं तुमच्या एकूणच त्या सगळ्या बोलण्यावरून दिसतंय. मग पुढं कसं तुम्ही जाणार आहात, हा निर्णय मान्य आहे? नाही, दुरुस्त करण्यासंदर्भात मी प्रयत्न करीन असं उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे. मी एक खात्री आहे की उद्धव साहेबांनी अंदाज घेत दुरुस्त करण्याची शक्यता नाकारता येत नाही. करणं नाही करणं त्यांच्या हातात आहे. केलं तर ठीक, नाही तर ठीक आहे. पण माझा जो मी राजीनामा दिलेला आहे, मी समाधान माझं झालेलं नाही आहे आणि माझं समाधान न झाल्याकारणानं मी माझ्या उपनेतेपदाच्या राजीनामा ठाम आहे. म्हणजे कालच्या बैठकीनंतर देखील समाधान झालेलं नाही, राजीनाम्यावर ठाम? नाही झालेलं समाधान माझं, नाही झालेलं. ऐकून म्हणजे मी म्हणते माझं सगळं ऐका असं नाही आहे. थोडंसं आमच्यावर कुठं तरी विश्वास ठेवा अशी आमची त्यांना नम्र विनंती कायमच असती. ते जर न करता मी निर्णय घेतल्यानंतर आम्ही काय बोलू शकणार तिथं? कोण चुकते काय नाही चुकते हे आम्ही सांगायचं आहे का? आम्ही आमच्या लोकांना, आमचे नेते आहेत, आमचे कुटुंब प्रमुख आहेत. असं होत असेल तर काय, म्हणजे प्रत्येकजण काय नाही काय ते विचार करत असते, मनात पाप येत असते, इलाज नाही काय. मग जर अशी भूमिका स्वतः उद्धव ठाकरेंची असेल तर मग तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंचा हनुमानमधूनच पायाशी राहणार आहात की अन्य काही विचारलो? नाही, विचार आत्ता तूर्त माझ्या मनात काही आलेलं नाही. ते माझ्यासाठी दैवतच आहेत. मी कायम त्यांना मानलेलं आहे. माझं मंदिर आहे, सगळं ठीक आहे. परंतु जर पक्षालाच आमच्यासारख्या शिवसैनिकाची गरज नसेल तर मग आम्ही काय करायचं, हा प्रश्न न कळत कुठं नाही कुठं तर मनात येत राहतो. तूर्त हा विचार नसला तरी भविष्यात? नाही, आता तूर्त माझा कसलाही विचार नाही आहे. परंतु मी माझ्यासाठी ते प्रभू रामचंद्रच आहेत, माझ्यासाठी विठ्ठलच आहेत. परंतु भक्ताचं सुद्धा कुठंतरी गाणारं आम्ही ऐकणं, आमचं जे मागणं आहे ते ऐकावं अशी आमची अपेक्षा असते, बाकी काय नाही. काल रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत देखील घेतली. त्यांनी एक बोलताना वाक्य वापरले की हा पक्ष जो आहे तो कोणाच्याही गटतट न बघता कोणाच्याही कुठल्याही दुसऱ्याच्या दावणीला बांधणार नाही. दुसऱ्या बाजूला त्यांनी आवाहन देखील केले तुम्हाला की तुम्ही मार्गदर्शकाच्या भूमिकेत आम्हाला मार्गदर्शन करावं. नाही, माझी भूमिका पक्षहिताची कायमच राहिलेली आहे. पक्षवाढीवर जे जे काय करायला लागतं ते मी आत्ता केलं करत राहणार आहे. त्यात कुठेही शंका माझ्या मनात नसती आणि नसणार आहे. पाहिला पण हे होते संजय पवार ज्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे. खरं तर उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर ही नाराजी काहीशी दूर होईल असं वाटलं होतं. मात्र सध्या तरी उपनेते असलेल्या या संजय पवार यांची नाराजी अद्यापही कायम आहे आणि ते आपल्या राजीनाम्यावर किंवा आपला राजीनामा मागे न घेण्यावर ठाम असल्याचं एकूणच या निमित्तानं बघायला मिळते. जर्नलिस्ट सुनील काटकरचा भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.